ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे। आज मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईच्या दिशेने जाण्याचा दुसरा दिवस आहे। आज सकाळी मनोज जरांगे पाटील खरं तर शिवनेरी गडावरती गेले, त्या ठिकाणी शिवाई देवीची पूजा केली। त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या ठिकाणची जी माती आहे ती त्यांनी कपाळाला लावली, मस्तकी लावली आणि त्या ठिकाणाहून त्यांनी खरं तर मुंबईच्या दिशेने पुन्हा एकदा प्रवास केलेला पाहायला मिळते। दुपारी 2च्या सुमारामध्ये खरं तर मनोज जरांगे पाटील हे किल्ले शिवनेरी गडाच्या पायथ्याशी आले आणि त्या ठिकाणून पुन्हा एकदा नारायणगावच्या दिशेकडनं ते मुंबईच्या दिशेला चाललेले आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण या ठिकाणी पाहतो की हा जो ताफा आहे हा ताफा मनोज जरांगे पाटील यांच्या वाहनांचा ताफा आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत मोठ्या संख्येने जे मराठा बांधव आहेत ते त्यांच्यासोबत सहभागी झालेले पाहायला मिळते। या ठिकाणी जी वाहनांची संख्या पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं या ठिकाणी या रॅलीमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। त्यासोबत अनेक मराठा बांधव त्यांच्यासोबत दाखल झालेत आणि आता आरक्षण घेऊनच या मुंबईवरून पाठीमागे फिरायचा असा कुठेतरी संकल्प मनोज जरांगे पाटील यांनी केलेला पाहायला मिळतोय। मात्र ज्या पद्धतीने पाहतो की 1 दिवसाची परवानगी जरी मनोज जरांगे पाटलांना दिली असली तरी मात्र मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी जे कायदा असेल किंवा नियमित असेल त्या पद्धतीने आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सूचन केलेलं आहे। आता सध्या या ठिकाणी पाहतो की नारायणगाव शहरातून ही रॅली पुढे मनसर, राजगुरुनगर, चाकण, तळेगाव आणि लोणावळा या दिशेकडनं खरं तर मुंबईच्या दिशेने जाईल। आपण सध्या त्या ठिकाणी पाहतो की मोठ्या संख्येने जे मराठा बांधव आहेत ते बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत त्या जरांगे पाटलांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जे मराठा बांधव आहेत ते सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकंदरीत आता पुढे गेल्यानंतर मनसर असेल, चाकण असेल, राजगुरुनगर असेल, त्यासोबत तळेगाव आणि लोणावळा या भागातून ही रॅली जाणार आहे। आपण या ठिकाणी पाहतो की कशाप्रकारे सध्या मनोज जरांगे पाटलांचं स्वागत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं। त्यांच्या कपाळी टिळा लावला जातोय, त्यासोबत जे फुलं आहेत, फुलांच्या पाकळ्या आहेत, त्या पाकळ्यासुद्धा त्यांच्या अंगावरती खरं तर टाकण्यात आलेल्या आहे आणि तुम्ही आरक्षण घेऊनच या अशी भूमिका या ठिकाणी जे ठिकठिकाणचे मराठा बांधव आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहतो हा संपूर्ण पुणे नाशिक महामार्ग आहे आणि याच मार्गावरील अनेक ठिकाणी पोलिसांनी खरं तर जे वाहनांच्या ज्या दिशा आहेत त्या बदललेला पाहायला मिळते, कारण की या ठिकाणी कोणत्या प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये असाच संकल्प ठेवून या ठिकाणी खरं तर पोलिसांनी वाहतुकीमध्ये बदल केलेला पाहायला मिळते। या ठिकाणी पाहतो की मनोज जरांगे पाटील खरं तर आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं पाहायला मिळते। आताच काही वेळापूर्वी नारायणगाव या ठिकाणून ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। आता सध्या या ठिकाणी पाहतो की पुणे नाशिक महामार्गावर अनेक मराठी बांधव आहेत, ते बांधव या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करतानाचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आणि पाहतो की मनोज जरांगेंचा हस्तमिलन या ठिकाणी करताना पाहायला मिळतं। त्यासोबत अनेक मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना कुंकुम तिलक लावत आहेत। त्यासोबत या ठिकाणी ज्या फुलांच्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्यासुद्धा या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या अंगावरती टाकताना पाहायला मिळतं। या ठिकाणी पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये दुचाकीस्वारसुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेलं पाहायला मिळतं आहे। पुढे पोलिसांची व्हॅन आणि पाठीमागे मनोज जरांगेंची गाडी आणि त्याच्या पाठीमागे हा मोठा ताफा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। पूर्णतः या ठिकाणी पाहिले पुणे नाशिक महामार्ग हा पूर्णतः वाहनाने भरून गेलेला एकंदरीत पाहायला मिळतोय। त्यासोबत शासनाने किंवा प्रशासनाने ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांना 1 दिवसाची परवानगी खरं तर आझाद मैदानात दिली होती, त्यासोबत अनेक जाचक अटीसुद्धा त्या ठिकाणी जणू मनोज जरांगे पाटील यांना दिलेला पाहायला मिळतं आहे। मात्र एकंदरीत आपण नियमांचं पालन करून या ठिकाणी आझाद मैदानावर जे आंदोलन आहे ते आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी खरं तर सांगितलं आहे आणि आंदोलन करून आपण आरक्षण घेऊनच पुन्हा मुंबईतनं मागे फिरणार अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी केलेली पाहायला मिळते आहे। आता सध्या पाहतो का आपण ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागतही केलं जातं आहे, त्यांच्यावरती पुष्पवृष्टीसुद्धा केली जाते, कपाळी टिळासुद्धा लावला जातो आहे आणि अशातच हे संपूर्ण वातावरण आपण पाहतो की खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे बांधव आहेत मराठा सकल समाजाचे ते बांधव मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत निघालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मोठ्या गाड्यांची रॅली आहे, मोठा ताफा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि यातच या संपूर्ण वाहनं आहेत ती वाहनं सध्या आपल्याला मुंबईच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहे। कॅरॉन सुशांतराव समे सुनील दिळे, TV9 मराठी, नारायणगाव, पुणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।